नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। नवरात्र चालू आहे आणि नवरात्र म्हटलं की 9 दिवसाचे उपवास। तर आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारे मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत वरई आणि साबुदाण्याचे डोसा। तर चला पाहूया। तर 1 वाटी ही घेतलेली आहे मी वरई। आता याला बरेच जण भगरसुद्धा म्हणतात आणि त्यात घालण्यासाठी मी छोटी वाटी घेतलेली आहे साबुदाणा, कारण साबुदाणा घातला की त्याला छान असं बॅटर आपलं जे आहे डोशाचं तयार होतं। तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे की वरई आपल्याला काय करावं लागेल की भिजत घालावी लागेल। तर 1 वाटी वरई मी त्या मोठ्या भांड्यात काढून घेते आणि आता ही साबुदाणासुद्धा आहे छोटी वाटी घेतलेली आहे। आता हे दोन्ही आपल्याला काय करायचं आहे भिजत ठेवायचं आहे। आपण 1-2-2.5 तास हे असंच भिजत ठेवणार आहे। साबुदाणा पण व्यवस्थित भिजला गेला पाहिजे आणि भगरसुद्धा भगर पटकन भिजते, पण साबुदाणा भिजायला थोडासा वेळ लागेल। तर चला आता आपण हे असंच भिजत ठेवूया। तर पाहू शकता मी 2-2.5 तास भिजत ठेवलं होतं। साबुदाणा पण छान फुलला आहे, व्यवस्थित भिजला आहे आणि भगरसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे। आता हे मी हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहे 7 ते 8। आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे की अगोदर आपण ही भगर जी आहे म्हणजे वरई जी आहे स्वच्छ मी काय करते 1-2 पाण्याने धुवून घेते। मग आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। तर एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, तर याच्यात मी मिरच्या टाकणार आहे। म्हणजे काय होतं की आपण आज जो डोसा बनवणार आहोत तर तिखटच बनवणार आहे, म्हणजे वेगळं काही आपल्याला याच्यासोबत खाण्याची गरज नाही। म्हणजे बटाट्याची चटणी बनवायची गरज नाही किंवा दही पाहिजे असं काही नाही, तुम्ही डायरेक्टली असं सुद्धा खाऊ शकता। आता हे धुवून घेतलेली भगर मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्येच आपण काय करणार आहे थोडासा साबुदाणा पण टाकणार आहे आणि मग बारीक करून घेणार आहे। कारण नुसता साबुदाणा जर बारीक केला तर काय होतं की भांड्याला चिटकून राहतो आणि पटकन बारीक होत नाही। त्यामुळे दोन्ही मिक्स करून छान असं बारीक करून घ्यायचं। जेवढं बारीक करून घ्यायचं तेवढं बारीक करून घ्यायचं, म्हणजे डोसासुद्धा याचं छान आणि जाळीदारसुद्धा होतो। आणि सगळ्यात सोपं म्हणजे काय माहिती का की हे पीठ आपल्याला आंबवायची गरज लागत नाही, लगेच आपण भिजवून लगेच करू शकतो। तर चला आता असं पण आपण बाकीची राहिलेली वरई आणि बाकीचा राहिलेला साबुदाणासुद्धा छान बारीक करून घेऊया। हे बघा पाहू शकता आता हे सर्व काय झालेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे। आता भांड्यामध्ये आता हे मी सर्व काढून घेतले। याच्यामध्ये आता मी भाजलेल्या शेंगदाण्याचा 1 चमचा दाणेदार कूट घेतलेला आहे आणि चव पण छान येईल। आणि थोडासा सोडा घेतलेला आहे, जेणेकरून आपले जे डोसे आहेत ते मस्त मऊ लुसलुशीत व्हायला पाहिजे, वातट वगैरे होऊ नये म्हणून सोडा वापरलेला आहे। आणि चवीनुसार मीठ। थोडासा सोडा घालायचा म्हणजे जाळीदार तर होतातच, पण ते छान मऊसुद्धा होतात। अगदी सकाळी बनवून संध्याकाळी खाल्ले तरी ते तसेच मऊ राहतात, त्यामुळे सोडा घेतलेला आहे। आता सर्व टाकून झालेलं आहे। थोडीशी मी टाकते कोथिंबीर। आता पाहू शकता की याच्यात आपण शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरलेला आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे। म्हणजे याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही। म्हणजे शेंगदाण्याची चटणी म्हणा किंवा दही पाहिजे किंवा बटाट्याची भाजी पाहिजे असं काही नाही, तुम्ही डायरेक्टली असं सुद्धा खाऊ शकता। इतके छान हे डोसे होतात। कारण काय होतं की घरात भरपूर माणसं असतात, टिफिन असतो, मुलांचा डबा असतो, अशा वेळेस काय होतं की आपण 2-2, 3-3 बनवण्यापेक्षा एकच असं बनवून खाल्लं तरी पोटही भरतं, कारण भरपूर आपल्याला कामंसुद्धा असतात। तर चला बॅटर तयार आहे। पॅन अगोदर तापवून घ्यायचं आणि मग आपल्याला काय करायचं आहे थोडंसं टाकायचं आहे तेल आणि आता आपल्याला एक करून आता डोसा काढायचा आहे, पण गॅस काय करायचा की स्लो करायचा, म्हणजे आपल्याला डोसा जो आहे ना व्यवस्थित बनवता येतो। तर ते पीठ ओतून घेतलं की बघा असं चमचा जो आहे ना असा राऊंडने फिरवतो। असं जेव्हा आपण राऊंडने चमचा फिरवतो ना तेव्हा तो उचलायचा नाही, म्हणजे डोशाचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो आणि छान जेवढा हवा तेवढा तुम्ही हा डोसा पातळसुद्धा बनवू शकता। जरी उपवासाचा असला तरी समजणार पण नाही की उपवासाचा आहे, इतका छान पातळ होतो आणि खायलाही छान होतो। तर चला आता हे होऊन देऊया। तर मी मीडियम गॅस केलेला आहे व्यवस्थित। आता हा डोसा होऊन द्यायचा, आपण दोन्ही साईडनी छान असा हा होऊन देऊया। आणि बघा मस्त जाळीसुद्धा पकडलेली आहे पाहू शकता। तर चला आता हे आपण काय करूया पलटी करून घेऊया। तर पाहू शकतो हे बघा मला दाखवते मी, अगोदर पलटी करून घेऊया। आणि बघा जाळी पण त्याला छान आलेली आहे आणि एकदम मऊ होतं, सॉफ्ट होतं आणि जाळीदारसुद्धा होतात उपवासासाठी झटपट। कारण साबुदाणा खिचडी असेल किंवा भगर खायचा कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। कारण 9 दिवसाचे उपवास असेल तर मग सारखं काय काय बनवा हा प्रश्न पडतो, तो अशा पद्धतीने तुम्ही उपवासाचा डोसा मस्त जाळीदार बनवू शकता। तर चला आता अशा पद्धतीने मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवते। बॅटर जास्त पातळही नाही करायचं आणि घट्टही नाही करायचं, अशा पद्धतीने ठेवायचं, म्हणजे डोसा आहे ना व्यवस्थित असा स्प्रेड करता येतो। एका चमच्याच्या साहाय्याने असा राऊंड अलगद हाताने असं फिरवायचा, चमचा मात्र उचलायचा नाही, म्हणजे डोसा व्यवस्थित होतो। तर चला हे बघा आता हा आपला करून झालेला आहे। थोडंसं आपण याच्यावरून तेल टाकूया
म्हणजे व्यवस्थित होतो. जेव्हा डोसा बनवतो तेव्हा स्लो गॅस करायचा आणि एकदा बनवून झाला की तुम्ही मिडियम गॅसवर तो भाजून घेऊ शकता दोन्ही साईडने. तर चला आता हा पलटी करूया आणि मस्त जाळीदार होतो, हलका फुलका होतो आणि मेन म्हणजे तोंडाची सुद्धा चव वाढवणारा हा मस्त डोसा आहे. कारण त्याच्यातच आपण हिरवी मिरची, शेंगदाणे टाकलेलं आहे, त्यामुळे त्याची चव ही अजून छान होते. तर पाहू शकता आता हा झालेला आहे. आता मी काढून घेते. मस्त गरमागरम अगदी 2 खाल्ले तरी पोटही भरते, कारण साईज पण मोठी आहे. तर हे बघा हा झालेला आहे आणि कलर तर सुंदर आलेला आहे आणि जाळीसुद्धा मस्त अशी आलेली आहे. तर चला अशाच पद्धतीने लागेल तसे आता मी डोसे काढून घेते. तर चला हे बघा मस्त आपले डोसे झालेले आहे. मस्त गरमागरम जाळीदार आणि क्रिस्पी उपवासासाठी भगर आणि साबुदाण्याचे डोसे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. आता नवरात्र आहे. नवरात्र म्हटलं की नवदुर्गाचे उपवास. तर नवदुर्गाच्या उपवासासाठी काय करा हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो का? तर याआधी आपण ओला नारळ आणि खजूरचे लाडूसुद्धा कसे बनवायचे ते पाहिलेले आहे. तर तसे थालीपीठेसुद्धा पाहिलेले आहे. उपवासाच्या भाजणीचे थालीपीठे कशी बनवायचे आहे ते ही काकडी वापरून. तर या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा. आणि बघा किती सॉफ्ट झालेला आहे आणि मस्त जाळीदार सुद्धा झालेला आहे. छान हलका फुलका आहे. अगदी तुम्ही एकदा बनवून पहा, झटपट होतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही, काय नाही आणि चवीला पण जबरदस्त लागतो. बघा मस्त असे हे डोसे आता तयार झालेले आहेत. तर चला तुम्हाला सुद्धा असे उपवासाचे डोसे खायला आवडतील का? कमेंट करून नक्की सांगा. आणि 9 दिवसाचे उपवास असेल तर 9 दिवसामध्ये एकदा नक्की ट्राय करून बघा. करायला साधे आणि सोपे आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.